मध्ये करते पेन आहे. किती जणांना लागलं? पण बोलणं पण लागली. मसाज कारण तुम्ही आमच्या सगळ्या बहिणींसाठी एक मोठा काम केलं आहे. खरंच निसर्गाचा नाही तसाच आहे तो. निसर्गाचा आहे तो, छत्रपतींचा नाही आहे. कायद्याचा कीस पडतो. 6 वर्ष झाली की त्या मुली आता त्या लहान मुली आहेत. तुम्ही 6 वर्षांनी त्यांना कोर्टात उभं केलं की त्यांच्या लक्षात राहील का की पुरुष आहे का, तो कोण आहे, त्यांनी काय केलं, त्या किती लहान वयाचे असतात. हे असे 1-2 महिन्यातच निकाल लागले पाहिजे. तुम्ही कोर्टात निकाल लावले 1-2 महिन्यात तर अतिउत्तम आहे, नाही लागले तर हे अतिउत्तम आहे. पण कुठेतरी लोकशाहीला हे सगळं मारक आहे असे देखील प्रश्न. मला असं नाही वाटत की महिलांवरती अत्याचार होतात ते लोकशाहीला मारक आहेत. ते लोकशाहीला पूरक आहेत का? आणि ज्या स्पीडनी वाढतायत, म्हणजे मी गेल्या महिन्यात गेले तर एका दिवसात 3 बलात्कारासाठी मी 3 महिलांना भेटले. ते लोकशाहीला पूरक आहेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर हेही लोकशाहीला पूरक आहे. महिला आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कुठीत पकडण्याचं काम मूर्ख पण आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं. तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबलत आहेत, त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं. मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा असू शकतो? जर त्यांनी एन्काउंटर केलं, त्यांची कौतुक केलं पाहिजे, तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे. शेवटी तो काय संत नव्हता ना, तो बलात्कारी होता. मुलींनी त्याला ओळखलंय, मुलींनी पुरावे दिलेले आहे. महिला म्हणून त्यांच्या पोलिसांच्या कशा बाजू असणार आहे, आता काय बोलणं झालं? मी त्यांना असं सांगितलंय, मला खात्री आहे की सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट कायद्याने त्यांना संरक्षण, त्यांच्या बाजूने वकील उभे करतील. मी त्यांना सांगितले आमची ही वकिलाची पक्षाची टीम आहे, तुम्हाला लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आमचे वकीलही तुम्हाला देऊ. महिला म्हणून जर का भूमिका काय असणार आहे पोलिसांच्या बाजूने? माझी आहे ना, त्यांची महिला म्हणून झाली तर पोलीस त्यांचीच बायको आहे मी. कुठल्या पुरुषाला आवडेल हो की महाराष्ट्रात बलात्कार होतात? मला एक पुरुष दाखवा की जो सांगेल की अरे वा छान होतंय. त्यांच्या बाजूने कोणालाही हे पटणार नाही. महिलांवरती जे अत्याचार चालले ते कोणालाही पटणार नाही. एकूण महिला म्हणून तुम्ही हे सगळं बोलत असताना कुठेतरी कायदे जे आहेत ते यातनं कायदे अतिशय तकलादू आहेत, ब्रिटिशकालीन आहेत आणि आपण वर्षानुवर्ष बोंबलतोय की ते कायदे बदलले पाहिजेत. तुम्ही फास्ट कायदे केले पाहिजेत. त्या काळात एवढे गुन्हे होत नसतील. आताच्या काळात ज्या गुन्ह्यांचा स्पीड आहे तो त्या काळात नसेल. आताच्या पॉप्युलेशन जेवढं आहे तेवढं त्या काळात नसेल. वकील कमी आहेत, जज कमी आहेत, कोर्ट कमी आहेत, केसेस उभारायला ऑब्व्हियसली एवढे वर्ष लागणार. तुम्ही ते वाढवा, सगळं कायदे फास्ट करा, तर मग हे असं व्हायची वेळच येणार नाही. ज्या आरोपीचं एन्काउंटर झालं त्याच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या मुलीचा बळी घेतला. आता ते याच्याबद्दल मी काय बोलू? हे बघा, मी त्यांच्याशी दुःखात त्यांच्या सहभागी होऊ शकते कारण त्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय. पण त्या मुलांनी काय केलं ह्याच्यात मी सहभागी नाही होऊ शकत. कारण शाळेने सुरक्षा कशामुळे वाढवावी? अनेक शाळा ज्या त्या असेल दिवशी ती आमचे पक्ष सगळीकडे फिरतोय. सगळ्या शाळांमध्ये CCTV कंपल्सरी असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जे लहान मुलांचे ग्रेड्स आहेत, ज्युनियर, सिनियर, नर्सरी, इथे पुरुष असलाच नाही पाहिजे. एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो? त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं टॉयलेटला ट्रेनिंग नसतात तोपर्यंत मुलाचा असलाच नाही पाहिजे. एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळांनी फॉलो केली पाहिजे. काही शाळेत अजून CCTV नाहीये, त्याच्यामुळे लिस्ट द्या मला, आम्ही लगेच ऍक्टिव्ह होतो. अपोजिशन जो है वो बार बार सवाल उठा रहा है कि जिस प्रकार से ये एनकाउंटर किया है वो बताया, मैं अभी आपको बोलती हूँ कि मैसेज ऐसा है, मुझे आया है व्हाट्सएप, अगर एनकाउंटर हुआ है तो पुलिस का अभिनंदन, मतलब कॉन्ग्रेचुलेशन, और अगर ये फेक एनकाउंटर हुआ है तो डबल कॉन्ग्रेचुलेशन. एक महिला करके मैं ऐसे बोल रही हूँ कि इतने क्राइम्स हो रहे हैं कि हमको शक्ति कायदा का जो वेट है वो 4-5 साल से उधर लोकसभा में पास नहीं हो रहा है, विधानसभा में पास होके कुछ फायदा नहीं है. तो वी वांट जस्टिस लाइक दिस. No, don't you think that this is a kind of a double standard of opposition party? I will give you proof. 5-6 साल पहले हैदराबाद में ऐसा ही एक केस हुआ था. एक लड़के के ऊपर 4 लोगों ने रेप किया था. हैदराबाद की पुलिस ने उनको ओपन ग्राउंड में लेके उनका एनकाउंटर किया था. तभी हमारे यहाँ के जो अभी ओपोजिशन लीडर्स है, जो डेली सुबह चिल्लाते हैं, उनके पेपर में वो एनकाउंटर स्पेशलिस्ट का उनकी बहुत वाहवाह हुई थी. तो मैं पूछती हूँ कि हैदराबाद की पुलिस को अलग न्याय और महाराष्ट्र की पुलिस को अलग न्याय, ऐसा क्यों है?
भाषा बदल गई है विपक्ष की, पहले कुछ और बोल रहे थे, अब कुछ और देखो, बोल रहे हैं। विपक्ष को कुछ भी बोलने दो, मैं एज अ महिला बोल रही हूँ, मैं महाराष्ट्र की महिला को रिप्रेजेंट करती हूँ। आज हर एक महिला खुश है और मैं तो ऐसे बोलती हूँ कि ऐसे एनकाउंटर अगर और हो गए तो पुरुष जो है, वो जो रेपिस्ट है, जो मेंटालिटी है, उनमें दहशत हो जाएगी कि नहीं, हम ऐसा नहीं कर सकते, इधर इमीडिएटली हमको न्याय मिलेगा। थैंक यू मैम, थैंक यू मैम। कैन आई इंग्लिश पोलिसांनी दुसरीकडे फाशी मागणी होती ती मात्र पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारलं गेलं. मला एक मेसेज आलाय, मी काढून ठेवलाय तुम्हाला सगळ्यांना वाचायला, की एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन. सगळ्यांना ऐकू येत आहे ना? एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन, आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन. ते कसंही एन्काउंटर जरी असलं तरी सुद्धा महिलांवरती इतके अत्याचार वाढलेले आहेत, आणि जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, मी तर म्हणेन की असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत, तोपर्यंत पुरुषी समाज जो आहे बलात्कारी, त्याच्यावरती वचक बसणार नाही. त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला आले. पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी एकूणच कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची, राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये. मी आज इथे महिला म्हणून बोलते. मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो, इतके हिंस्त्र गुन्हे घडतायत, नुसते बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय. त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते. तुम्ही राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलतंय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाहीये. मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे. हिंदी में बता घरच्यांकडनं देखील कुठे प्रश्न उपस्थित केले जातात, कोणाकडनं? त्याच्या घरच्यांकडनं काही उपस्थित प्रश्न केले पुरावे जातात नष्ट की, करण्याचं काम या ठिकाणी एकूण पोलिसांनी त्याला केलं. फसवलं जात होतं, पुरावे नव्हते, जो दोषी आढळलेला आता नव्हता हे आणि बघा, अशा पुरावे प्रकारचं वगैरे कृत्य होतं. मला तर माहिती असू शकत नाही, पण मी टीव्हीवरच बघितलं. उज्ज्वल निकम साहेब बोलले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत. त्या दोन लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. जी आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या दोन्ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे, आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत. म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाही आहेत. पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना, तितक्या वेळ तुम्ही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्ती निर्माण होते. की आज दिल्लीच्या क्राईममध्ये 6 वर्षांनी फाशी लागते. ती महिला मेल्यानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती. तर त्याच्यानंतर तुम्ही 6 वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्कच नाही दिला. आपण शक्ती कायदा नुसता बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे. तुम्ही लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा, नका करू, आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. कायदे कडक आहे, मात्र अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही कुठे, त्यामुळे अशा निर्माण होत नाही. मी तर म्हणेन की असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत, तोपर्यंत पुरुषी समाज जो आहे बलात्कारी, त्याच्यावरती वचक बसणार नाही. त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला आले. पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. एकूणच कुठेतरी कुठल्याही पॉलिटिकल पक्षाची, राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये. मी आज इथे महिला म्हणून बोलते. मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो, इतके हिंस्त्र गुन्हे घडतायत, नुसते बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय. त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते. तुम्ही राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलतंय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाहीये. मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे. पण घरच्यांकडनं देखील कुठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या घरच्यांकडनं काही उपस्थित प्रश्न केले जात आहेत की एकूण त्याला फसवलं जात होतं, पुरावे नव्हते, जो दोषी आढळलेला नव्हता आणि अशा प्रकारचं कृत्य होतं. मला तर माहिती असू शकत नाही, पण मी टीव्हीवरच बघितलं. उज्ज्वल निकम साहेब बोलले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत. त्या दोन लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. जी आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या दोन्ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे, आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत. म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाही. पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना, तितक्या वेळ तुम्ही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्ती निर्माण होते. की आज दिल्लीच्या क्राईममध्ये 6 वर्षांनी फाशी लागते. ती महिला मेल्यानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती.
तर त्याच्यानंतर तुम्ही 6 वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्क मिळेल. आपण शक्ती कायदा नुसता बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे. तुम्ही लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा, नका करू, आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. कायद्यामध्ये अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही कुठे, त्यामुळे अशा प्रकारचे डिले होते. कसं आहे, पोलिसांनी त्याचं काम केलं तरी कायद्याचा फीस पडतो. 6 वर्ष झाली की त्या मुली आता त्या लहान मुली आहेत. तुम्ही 6 वर्षांत त्यांना कोर्टात उभं केलं की त्यांच्या लक्षात नाही का की पुरुष आहे का, तो कोण आहे, त्यांनी काय केलं, त्या किती लहान वयाचे आहेत का. हे असे 1-2 महिन्यातच निकाल लागले पाहिजे. तुम्ही कोर्टात निकाल लावले 1-2 महिन्यात तर अतिउत्तम आहे. नाही लागले तर हे अतिउत्तम. पण कुठेतरी लोकशाहीला हे सगळं मारक आहे असे देखील प्रश्न दुसरीकडनं दिसतात. महिलांवरती अत्याचार होतात ते लोकशाहीला मारक आहे. ते लोकशाहीला पूरक येतं. आणि ज्या स्कीमनी वाढत आहे, म्हणजे मी गेल्या महिन्यात गेलं तर एका दिवसात 3 बलात्कारासाठी मी 3 महिलांना भेटले, ते लोकशाहीला पूरक येतं. तुम्हाला जर वाटत असेल तर हेही लोकशाहीला पूरक आहे. महिलाओं पर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोणीच पकडण्याचं काम केलं. मूर्ख पण आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आठवतो की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं. तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी बोंबलत आहेत, त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं. मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा असू शकतो. जर त्यांनी एन्काउंटर केलं, त्यांची कौतुक केलं पाहिजे. तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे. शेवटी तो काय संत नव्हता ना, तो बलात्कारी होता. मुलींनी त्याला ओळखलं आहे, मुलींनी पुरावे दिलेले आहे. महिला म्हणून त्यांच्या पोलिसांच्या कशा पद्धतीने असणार आहे आता काय बोलणं झालं? मी त्यांना असं सांगितलंय, मला खात्री आहे की सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट कायद्याने त्यांना संरक्षण त्यांच्या बाजूने वकील उभे करतील. मी त्यांना सांगितलं आमचीही वकिलाची पक्षाची टीम आहे, तुम्हाला लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आमचे वकीलही तुम्हाला देऊ. एकूणच महिला म्हणून जर का बघा राजकारणाची भूमिका काय असणार आहे पोलिसांच्या बाजूने? माझी आहे ना. महिला म्हणून झाली तर पोलीस त्यांची पाहिजे. मी कुठल्या पुरुषाला आवडेल की महाराष्ट्रात बलात्कार होतात, मला एक पुरुष दाखवा, तिथं सांगेल की अरे वा छान होतंय. त्याचे बाजूला कोणालाही हे पटणार नाही. महिलांवरती जे अत्याचार करतात ते कोणालाही पटणार नाही. एकूण महिला म्हणून तुम्ही हे सगळं बोलत असताना कुठेतरी कायदे जे आहेत ते यातनं कुठेतरी अतिशय ब्रिटिशकालीन आहेत आणि आपण वर्षानुवर्ष बोलतोय की ते कायदे बदलले पाहिजे. तुम्ही 5 कायदे केले तर त्या काळात एवढे गुन्हे होत नसतील. आताच्या काळात ज्या गुन्ह्यांचा स्पीड आहे तो त्या काळात नसेल. आताच्या पॉप्युलेशन जेवढं आहे तेवढं त्या काळात नसेल. वकील कमी आहेत, जज कमी आहेत, कोर्ट कमी आहेत. केसेस उभारायला ऑब्व्हियसली एवढे वर्ष लागणार. तुम्ही ते वाढवा सगळं, कायदे फास्ट करा, तर मग हे असं व्हायची वेळच येणार नाही. ज्या आरोपीचं एन्काउंटर झालं त्याच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या मुलीचा बळी घेतला. आता त्याच्यात तरी काय बोलू. हे बघा, माझं त्यांच्याशी त्यांचा सहभाग घेऊ शकतो कारण त्यांचा मुलगा गमावला. मग त्या मुलांनी काय केलं याच्यात सहभागी नाही होऊ शकतो. शाळेने सुरक्षा कशामध्ये वाढवावी. अनेक शाळा ज्या अशा की आमचे पक्ष सगळीकडे फिरतोय. सगळ्या शाळांमध्ये CCTV कंपल्सरी असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जी लहान मुलांचे ग्रेड्स आहेत, ज्युनियर, सिनियर, नर्सरी, इथे पुरुष असलाच नाही पाहिजे. एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो. त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं टॉयलेटला ट्रेनिंग नसतात तोपर्यंत मुलाचा असलाच नाही पाहिजे. एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळेने फॉलो केली पाहिजे. काही शाळेत अजून CCTV नाहीये, त्याच्यामुळे प्लीज द्या मला. आम्ही लगेच ऍक्टिव्ह. अपोजिशन जो है वो बार बार सवाल उठा रहा है कि जिस प्रकार से ये एनकाउंटर किया है वो फर्जी एनकाउंटर बताया जा रहा है इसको, किस प्रकार से देखते हैं इस प्रकार के? मैंने अभी एक मुझे मैसेज आया था, वो मराठी में बताया मैं अभी आपको कि मैसेज ऐसा है मुझे आया है व्हाट्सअप, अगर एनकाउंटर हुआ है तो पुलिस का अभिनंदन, मतलब कॉन्ग्रेचुलेशन, और अगर ये फेक एनकाउंटर हुआ है तो डबल कॉन्ग्रेचुलेशन. एक महिला करके मैं ऐसे बोल रही हूँ कि इतने क्राइम्स हो रहे हैं कि हमको शक्ति कायदा का जो वेट है वो 4-5 साल से उधर लोकसभा में पास नहीं हो रहा है, विधानसभा में पास होके कुछ फायदा नहीं है. तो वी वांट जस्टिस लाइक दिस. No, don't you think that this is a kind of a double standard of opposition party? I will give you proof. 5-6 साल पहले हैदराबाद में ऐसा ही एक केस हुआ था. एक लड़की के ऊपर 4 लोगों ने रेप किया था. हैदराबाद की पुलिस ने उनको ओपन ग्राउंड में लेके उनका एनकाउंटर किया था. तभी हमारे यहाँ के जो अभी ओपोजिशन लीडर्स हैं जो डेली सुबह चिल्लाते हैं, उनके पेपर में वो एनकाउंटर स्पेशलिस्ट का उनकी बहुत वाहवाह हुई थी. तो मैं पूछती हूँ कि हैदराबाद की पुलिस को अलग न्याय और महाराष्ट्र की पुलिस को अलग न्याय, ऐसा क्यों है? भाषा बदल गई है विपक्ष की, पहले कुछ और बोल रहे थे अब कुछ और देखो, बोल रहे हैं. विपक्ष को कुछ भी बोलने दो. मैं एज अ महिला बोल रही हूँ
मैं महाराष्ट्र की महिला को रिप्रेजेंट करती हूँ। आज हर एक महिला खुश है और मैं तो ऐसे बोलती हूँ कि ऐसे एनकाउंटर्स अगर और हो गए तो पुरुष जो है, जो रेपिस्ट है, जो मेंटेलिटी है, उनमें दहशत हो जाएगी कि नहीं, हम ऐसा नहीं कर सकते, इधर इमीडिएटली हमको न्याय मिलेगा। थैंक यू मैम, थैंक यू। अभिषेक सर, joining me in